मराठवाड्याच्या इतिहास संशोधनाला नवे दालन खुलं करणारे महत्वपूर्ण राष्ट्रीय अधिवेशन शनिवारी यशस्वीपणे पार पडलेत आहे। खुलताबाद येथील चिस्तिया महाविद्यालयात 2 दिवसीय मराठवाडा इतिहास परिषदेचे राष्ट्रीय अधिवेशन उत्साहात संपन्न झाले। या अधिवेशनात देशभरातील इतिहास संशोधक, अभ्यासक आणि प्राध्यापक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। खुलताबाद येथील चिस्तिया महाविद्यालयात आयोजित 2 दिवसीय मराठवाडा इतिहास परिषदेचे राष्ट्रीय अधिवेशन शनिवारी संपन्न झाले। या अधिवेशनाचा समारोप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे उपकुलगुरू डॉक्टर वाल्मिक सरोदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले। या 2 दिवसीय अधिवेशनात इतिहास संशोधनाच्या विविध पैलूंवर एकूण 100 संशोधन पेपर सादर करण्यात आले। महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यातून सुमारे 400 इतिहास संशोधक, अभ्यासक आणि प्राध्यापक या अधिवेशनात सहभागी झाले होते। अधिवेशनादरम्यान झालेल्या आमसभेत पुढील 3 वर्षांसाठी कार्यकारिणीची निवड करण्यात आली। मराठवाडा इतिहास परिषदेचं जे आहे ते 45वे राष्ट्रीय अधिवेशन जे आहे ते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील रत्नापूर तालुक्यामधील चिस्तिया कॉलेज तर्फे आयोजित करण्यात आलेल्या अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे। अधिक माहिती आपण त्याच मान्यवरांकडून घेऊयात। सर, काय सांगाल? 45वे राष्ट्रीय अधिवेशन जे मराठवाडा इतिहास परिषदेचं आणि त्या ठिकाणी आपण उपस्थित आहात, अनेक नागरिक आहात आणि एक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे, काय माहिती द्या? नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर रामभाऊ मुटकुळे या परिषदेचा माजी सचिव, उपाध्यक्ष आणि अध्यक्ष म्हणून या परिषदेमध्ये काम केलेलं आहे। मागच्या 27 वर्षापासून सतत या परिषदेमध्ये मी हजर असतो आणि मराठवाड्यामधल्या नवसंशोधकांना किंवा प्राध्यापकांना एक हक्काचं व्यासपीठ निर्माण करून देण्याचं काम या परिषदेच्या माध्यमातून होत आहे। या परिषदेच्या माध्यमातून खूप मोठं संशोधनसुद्धा होतं। दर्जेदार स्वरूपाची एक इतिहास संशोधन पत्रिका, रिसर्च जर्नलचा एक व्हॅल्यूम दरवर्षी या ठिकाणी आम्ही प्रकाशित करतो आणि याची दखल घेऊन तो दर्जेदार असल्यामुळं UGC केअर लिस्टेड या UGCच्या केअर लिस्टमध्ये या जर्नलचा समावेशसुद्धा झालेला दिसून येतो। नवीन जे संशोधक आहेत त्यांना खूप मोठी संधी या माध्यमातून रिसर्च करण्याची आणि आपलं रिसर्च सर्वांसमोर मांडण्याची संधी ही परिषद देते। ही परिषद 2 यामध्ये अध्यक्ष म्हणून डॉक्टर गोपाल बच्छिरे, सचिव डॉक्टर शरद गावंडे, उपाध्यक्ष गजानन पाटील तसेच जिल्हा प्रतिनिधींची निवड करण्यात आली। या अधिवेशनाच्या यशस्वी आयोजनासाठी अनेकांनी विशेष परिश्रम घेतले। अधिवेशनात प्राध्यापक शेख समरीन, डॉक्टर शिल्पा खोत आणि डॉक्टर अफरोजा यांच्या पुस्तकांचे तसेच परिषदेच्या संशोधन ग्रंथांचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर शिल्पा खोत आणि डॉक्टर घोलप यांनी केले, तर आभार डॉक्टर हरीश जमले यांनी मानले। मराठवाडा इतिहास परिषदेचं 45वे राष्ट्रीय अधिवेशन जे ते छत्रपती संभाजीनगरमधील रत्नापूर तालुक्यामधील चिस्तिया कॉलेजच्या तर्फे आयोजित करण्यात आलेलं आहे। आपण आता सध्या त्याच ठिकाणी उपस्थित आहोत। आपण माझ्या मागे बघू शकता अनेक नागरिक किंवा मान्यवर जे असतील ते या ठिकाणी उपस्थित आहेत। मार्गदर्शन करण्यात येते व्यासपीठावरती अनेक नागरिक जे अनेक मान्यवर जे ते या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण माझ्यासोबत इकडे या ठिकाणी पण बघू शकता या ठिकाणी पुस्तकं जे इतिहासातले जे पुस्तकं आहेत ते या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत। जसं की श्यामची आई साने गुरुजींनी लिहिलेलं पुस्तक जे ते या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। त्यानंतर MPSC UPSCसाठी अभ्यास करणाऱ्यांचं जे डॉक्टर आचार्य काठाळ सरांचं पुस्तक हे या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास, ज्याच्यामध्ये अखंड महाराष्ट्राचा इतिहास जो आहे तो या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। त्या पुस्तकाची माहिती या ठिकाणी देण्यात येत आहे आणि अशा प्रकारचे हे जे आयोजन आहे हे चिस्तिया कॉलेजच्या तर्फे या ठिकाणी करण्यात आलेले आहे। रत्नापूर तालुक्यामध्ये अनेक मान्यवर जे या ठिकाणी उपस्थित आहेत। 2 दिवसीय हे राष्ट्रीय अधिवेशन होतं 45व। 12 आणि 13 अर्थात आज 13 डिसेंबर आहे आणि 13 डिसेंबरला या अधिवेशनाचं जे राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन त्याचा समारोप कार्यक्रम जो आहे तो या ठिकाणी सुरू आहे। आपण माझ्या बाजूला बघू शकता हा जो आहे हा समारोप कार्यक्रम आहे आणि या ठिकाणी अनेक मान्यवर जे ते या अधिवेशनाला संबोधित करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आता याबद्दलची अधिक माहिती जी आहे ती उपस्थित असलेल्या मान्यवरांकडून आपण थोड्याच वेळात जाणून घेऊयात। तात्पुरते इथेच थांबूया। सहकारी राजेश थोरात सोबत धवल गोलप, सिटी न्यूज, छत्रपती संभाजीनगर। इतिहास संशोधनाला दिशा देणारे, अभ्यासकांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारे हे राष्ट्रीय अधिवेशन अत्यंत यशस्वी ठरले आहे। मराठवाड्याच्या समृद्ध इतिहासाच्या संशोधनाला या परिषदेमुळे नवी ऊर्जा मिळाली आहे।